नमस्कार मित्रांनो. आजची मोठी बातमी. शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये येणार का 26 मार्चला? सरकारकडून मोठा अपडेट आला आहे. पण हा पैसा सगळ्यांना मिळणार आहे का? की फक्त काही निवडक जिल्ह्यांनाच? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण सत्य जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या विषयावर येतो आहोत. तुमचा 8वा हप्ता नेमका कधी येणार? सध्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न आहे. 2,000 रुपये 26 मार्चला खात्यात येणार का? काही लोक म्हणतात हो, काही लोक म्हणतात नाही. मग खरं काय आहे? आज आपण याचं पूर्ण सत्य जाणून घेणार आहोत. मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची खूप महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात, तेही 3 हप्त्यांमध्ये. प्रत्येक हप्ता 2,000 रुपयांचा असतो. आता प्रश्न येतो, हा 8वा हप्ता कधी येणार? जर आपण मागचे पॅटर्न पाहिले तर सरकार साधारण 4 महिन्यांनी हप्ता देते. म्हणजेच वर्षात 3 वेळा पैसे येतात. म्हणजे पहिला हप्ता डिसेंबर ते जानेवारी, दुसरा हप्ता एप्रिल ते जुलै, तिसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर. आता कॅल्क्युलेशन केलं तर पुढचा हप्ता साधारण मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या सुरुवातीला येऊ शकतो. म्हणूनच 26 मार्च ही तारीख चर्चेत आली आहे. पण इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सरकारने अजूनही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. म्हणजे 26 मार्च ही फायनल डेट नाही. ती फक्त अंदाज आहे. मित्रांनो, आजकाल सोशल मीडियावर खूप फेक बातम्या पसरतात. 2,000 रुपये आलेच, आजच पैसे येणार, अशा हेडलाईन पाहून लोक लगेच बिलीव्ह करतात. पण सगळ्या बातम्या खरी नसतात. म्हणूनच नेहमी ऑफिशियल माहितीवरच विश्वास ठेवा. आता एक महत्त्वाचा प्रश्न, काही लोकांना आधी पैसे का येतात? मित्रांनो, सरकार सगळ्यांना एकाच वेळी पैसे पाठवत नाही. पेमेंट्स बॅचमध्ये येतात. म्हणजे काही लोकांना 1-2 दिवस आधी, काहींना 3-4 दिवसांनी आणि काहींना थोडा उशीर होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला 26 मार्चला पैसे आले नाहीत तर टेन्शन घेऊ नका. कारण पैसे काही दिवसांनीही येऊ शकतात. आता सर्वात महत्त्वाचा पॉइंट, पैसे मिळण्यासाठी तुमची माहिती कंप्लीट असणे खूप गरजेचे आहे. जर तुमचा आधार लिंक नाही, ई-केवायसी पूर्ण नाही, बँक अकाउंट इनॅक्टिव्ह आहे, तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. म्हणूनच आजच तुमचा स्टेटस चेक करा. मित्रांनो, छोट्या चुका मोठा नुकसान करतात. फक्त एक छोटी मिस्टेक आणि 2,000 रुपये थांबू शकतात. म्हणूनच सावध रहा आणि तुमची माहिती अपडेट ठेवा. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आता सगळ्यात जास्त व्हायरल झालेल्या बातमीबद्दल बोलूया. हे ऐकून अनेक शेतकरी घाबरले आहेत. आपल्या जिल्ह्यात पैसे येणार का नाही? मित्रांनो, सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर करून घेऊया. ही बातमी पूर्णपणे खरी नाही. पीएम किसान सन्मान निधी योजना ही योजना संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांसाठी आहे. म्हणजे फक्त 12 जिल्ह्यांपुरती मर्यादित नाही. कोणत्याही राज्यातील शेतकरी लाभ घेऊ शकतात. मग 12 जिल्ह्यांची बातमी का आली? मित्रांनो, काही वेळा सरकार काही जिल्ह्यांमध्ये पायलट टेस्टिंग करते. म्हणजे आधी काही ठिकाणी डेटा व्हेरीफाय केला जातो किंवा काही जिल्ह्यांमध्ये पेमेंट प्रोसेस आधी सुरू होतो. त्यामुळे लोकांना वाटतं फक्त त्यांनाच पैसे मिळणार. पण हे पूर्ण सत्य नाही. खरं सत्य काय आहे? पैसे मिळणं तुमच्या जिल्ह्यावर डिपेंड करत नाही. पैसे मिळणं डिपेंड करतं तुमच्या आधार व्हेरिफिकेशन, ई-केवायसी, बँक डिटेल्स. जर हे सगळं बरोबर असेल, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात असलात तरी तुम्हाला 2,000 रुपये मिळणार. लोकांना पैसे का मिळत नाहीत? मित्रांनो, लोक असा समज करतात आपल्या जिल्ह्यात स्कीम नाही. पण खरं कारण काही वेगळंच असतं. डेटा मिसमॅच, ई-केवायसी इनकम्प्लीट, बँक एरर. मित्रांनो, 2 शेतकरी आहेत. एकाच गावात राहतात, एकाच जिल्ह्यात आहेत. पण एकाला 2,000 रुपये मिळाले, दुसऱ्याला मिळाले नाही. का? कारण पहिल्याचं केवायसी कंप्लीट होतं, दुसऱ्याचं इनकम्प्लीट होतं. म्हणजेच जिल्हा कारण नाही. महत्त्वाची सूचना, जर तुम्हाला कोणी सांगत असेल तुमच्या जिल्ह्यात पैसे येणार नाहीत, तर ती माहिती चुकीची आहे. तुम्ही स्वतः तुमचा स्टेटस चेक करा आणि दोष दिला जातो जिल्ह्याला. तर मित्रांनो, 26 मार्च ही कन्फर्म डेट नाही, पण पैसे येण्याची शक्यता आहे.
तुमची माहिती कंप्लीट ठेवा आणि फेक न्यूजपासून सावध रहा. मग तुम्हाला 2,000 रुपये नक्की मिळतील. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण तुमचा एक शेअर कोणाचे 2,000 रुपये वाचवू शकतो. धन्यवाद.